नॉट डॅम्बिस असतो. एवढं ऐकायचंच आहे ना, तर ऐक. मी जिच्या प्रेमात पडलो ना, तेव्हा तिचं लग्न झालं. बसला ना धक्का ऐकून. पण आधी तिचं नाव तरी सांगा. तीच ती ना, सुहासिनी देशमुख. अर्थात मी तिच्या प्रेमात पडलो तेव्हा देशमुख नव्हती ती. म्हणजे तुमचं आधी काही 2 वेण्या घालायची तेव्हा, आणि त्या मॅचिंग रिबिनने वर करून बांधायची. 16-17 वर्षाची असेल. मुंबईला साहित्य संघात तिकीट घ्यायला यायची. मी बुकिंग विंडोवर होतो. तिच्या हसण्याच्या प्रेमात पडलो होते. मग ती वरच्यावर यायला लागली. तुला माहिती आहे, मी पण काही कमी नव्हतो. सुटे पैसे द्यायला वेळ लावायचो. आणि एक दिवशी तिचं येणं अचानक बंद झालं. तुम्ही तुमच्या मनातलं कधीच सांगितलं नाही का त्यांना? आमची गोष्ट इथं संपत नाही. ते परत माझ्या आयुष्यात आले. तेव्हा ती देशमुखांची सून झाली होती. माझ्या आईला हळदी कुंकवाला बोलवलं होतं. माझ्या आईचं आणि देशमुखांचं काय नातं होतं मला माहिती नाही, पण जेवायला म्हणून मी पण आई बरोबर गेलो. तेव्हा पाहिलं मी तिला परत. ठसठशीत मंगळसूत्र, हिरवा चोळा, सोन्यानं मढलेली. मला तिचं ते श्रीमंत रूप कधीच नाही आवडलं. मला ती 2 वेण्यातली हसणारी तशीच हवी होती. हसणं तसंच होतं तिचं, खळखळून. तिचा नवरा आला की गप्पा व्हायची एकदम. नवरा कसला थोराडले कसा. 16 वर्षांनी मोठा होता तिच्यापेक्षा. पहिल्या बायकोला याच्यापासून मुलगा होता. का केलं हिनं लग्न मला कळलं नाही कधी. पण त्या दिवशी मी तिच्या खरं प्रेमात पडलो. आधी होतं ते नुसतं आकर्षण होतं, पण त्या दिवशी मला तिच्यातल्या माणुसकीचं दर्शन झालं आणि मी खराखुरा प्रेमात पडलो तिच्या. तिनं माझ्या आईला जो मान दिला ना, का मला माहिती नाही. आणि घरच्यांचा विरोध सोसून ते तिनं सगळं केलं. त्याचा तिला किती त्रास झाला असेल कल्पना नाही मला, पण तरी मी वेड्यासारखा वागलो. माझ्यामुळे तिला काही सोसावं लागलं असेल तर मला तिची बाजू कधी कळलीच नाही रे. कारण त्यानंतर मी पळून गेलो तिथं, आणि पळतोच आहे अजून. पळत आलो, पळतोय. म्हणजे त्यांचं तुमच्यावर माहित नाही, खरंच माहिती नाही. तेच जाणून घ्यायचं. पण भीती वाटते का मी पळतोय ना अजून. पळतोय. जगदीश, तुम्ही शांत व्हा. काम डाऊन. हे घ्या.
पाण्यात सिंपथी मिक्स केली काय? नको मला पण. हो पण बस आता काही सांगायचं नाही. जा तू घरी. जा रे ठेव, जात होतं लगेच जा. जीजी, महापात्रे, हे सगळं काय? हे रहस्य नक्की किती मागे घेऊन जाणार आहे अजून? मी तुला जायला सांगितलंय. मंजिरी, हे काय केलंस तू? मी आवरलं सगळं. म्हणजे बघा, सगळ्या फाईल्स लाईनीत लावून ठेवल्या चालाप्रमाणे. ह्या बघा, ह्या आधीच्या आहेत, ह्या आता चालू केसेसच्या आहेत. आणि का केलंस पण तू हे? आता मी काम कसं करणार? मला प्लीज अंडू करून दे सगळं. काय असं नीटनेटकं कोण राहतं यार? डोक्यात एकाच वेळेला खूप विचार चालू असतात यार. ही माझी माइंड स्पेस आहे, तू प्लीज मेसअप करू नकोस. तुझ्यासारख्या मुलीला काय करणार माइंड स्पेस म्हणजे काय? मला हे आत्ताच्या आत्ता सगळं अंडू करून दे. आपल्या मनात एका वेळेला इतके विचार चालू असतात, त्या विचारांना आपण म्हणतो का की आत्ता हा हवा, आत्ता हा नको, आत्ता तो हवा आहे वगैरे असं. आपण रस्त्यावरनं जात असताना फॉर एक्झाम्पल आपल्याला काय एखादा कचरा कुंडीवर बसलेला उंदीर दिसतो. त्या उंदराकडे बघून मला लहानपणी कसं माझ्या बहिणीला उंदीर चावला होता तेच आठवतं. मग ती बहीण कशी आत्ता मोठी झाली आणि ती आता आपल्याशी बोलत नाही ते आठवतं. मग त्या बहिणीचा बॉयफ्रेंड आठवतो जो आता नेव्हीतच गेलाय. मग नेव्हीवरनं एकदम समुद्र आठवतो. समुद्रावरनं समुद्रातले मासे आठवतात. माशांवरनं मला काय आठवतं तर रावस फ्राय आठवतो. आणि रावस फ्रायवरनं रावस फ्राय जिथे चांगला मिळतो तर रेस्टॉरंट आठवतं. आणि एकदम आपण रस्ता बदलून त्या रेस्टॉरंटमध्ये खायला जातो. आता रस्त्यावरनं चालत असताना माझ्या मनात एकच विचार होता. तेव्हा मला डस्टबिनवर बसलेला उंदीर दिसला. त्यावरनं मी डायरेक्ट रावस फ्रायवर आलो आणि तो खायला गेलो एका रेस्टॉरंटमध्ये. त्या विचारांना आपण नाही म्हणत की आता आवडतं घ्या किंवा सांभाळा जरा स्वतःला. मग हे रूमलाच काय यार माझ्या माइंड स्पेसला. प्लीज मला सगळं नीट करून दे. कसं काम करणार आहे सगळ्यात? तुमच्या डोक्यातला हा उंदीर जर समोर आला तर काय वाटेल तुम्हाला? मला भीती वाटते उंदराची. हो ना? मग तुम्ही म्हणताय तसं हे सगळं इथे पसरून ठेवलं ना तर खरंच उंदीर इथे उतरेल आणि तुमच्या डोक्यातले विचार आणि हे इथले सगळे कागद कुरतडून टाकेल. चालेल? हे काय बोलतेस तू? मला सुचलं नाही तर काय करू मी आता? तर सगळं असं करून ठेवा. थँक्स. आय लाईक इट नाव. अगं मॅम सॉरी मम्मा, मी खूप वाईट वागले तुझ्याशी. सॉरी. तू पनिश कर मला, प्लीज पनिश कर. फॉरगिव्ह मी, फॉरगिव्ह मी मम्मा. ठेवू अगं, तू वेडी आहेस का? आई आहे ना मी तुझी. आणि तू माझ्याशी नाही तर कुणाशी वाईट वागणार सांग मला. शांत हो, ये बस. खूप चुकीचं वागते ना मी. माहित नाही ग, ती मंजू आली ना समोर की मला इतका राग येतो ना. मलाच कळत नाही मी काय वागते ते. तिचा चेहरा पाहिला ना. देऊ सोडून दे. हे बघ, तुझा हॅपीनेस तुझ्याच हातात आहे ना. हो ना? सोडून दे मग. आज काय बनवायला सांगू तुझ्यासाठी? ग्रिल्ड चिकन तुझ्या आवडीचं चालेल? पण आधी पण की तुम्हाला फॉरगिव्ह केलंस. वेडाबाई, आई कधी मुलीवर चिडते का? उलट माझा तुझा अभिमान वाटतो. स्वतःची चूक मान्य करायला खूप करेज लागतं आणि ते आहे तुझ्यामध्ये. सगळ्यांना नाही जमत हे.
देव, एकदा ना डोळे उघडून स्वतःकडे नीट बघ. अगं केवढे गुण आहेत तुझ्यात, केवढी सुंदर आहेस, टॅलेंटेड आहेस. मला ना तुझी ममा असल्याचा गर्व आहे. थँक्यू. मला वाटतं खूप जास्त हुशार आहेत ना म्हणून जास्त आगाऊपणा करतात. आणि त्यांचा तो पिऊन तो इतकी खेचत असतो माहितीये त्यांची, मला तर खूप मज्जाच येते. बाकी सगळं ठीक आहे, पण शौनक त्यांच्या ऑफिस मधला पसारा, बापरे, मला तर श्वास घेवत नव्हता तिथे माहितीये. तुम्ही असताना तर तुम्ही मला म्हटलंच नसतं की इथे काम कर म्हणून. आणि तो पसारा त्यांच्या मनातले विचार आहेत असं ते म्हणतात. असेलही कदाचित, कारण ते इतकं भरभर बोलतात ना की समोरचा माणूस गोंधळूनच जातो. आणि ऐकताय ना मी काय म्हणते ते? हो ऐकतोय ना. तू वकिलाबद्दल ज्या तक्रारी करत होतीस ना, सगळं ऐकतोय. पण मंजिरी, तुला का त्याच्याशी लग्न नाही करायचंय? तुझं लग्न ऑलरेडी झालंय. शौनक, अहो काही काय बोलताय तुम्ही? उगाच त्रास देऊ नका. अगं त्यात काय एवढं? हे बघ, आपण सगळे माणूसच आहोत ना. अगं लग्न झालं तरी लोक प्रेमात पडू शकतात की. त्यात एवढं रिॲक्ट होण्यासारखं काहीच नाहीये. आपल्या जवळची लोक सुद्धा असे वागू शकतात. उगाच आपण तर्कवितर्क कशाला काढायचं? शौनक प्लीज, का बोलताय तुम्ही हे सगळं? शौनक काय झालंय तुम्हाला? कुणी शौनक बोला ना प्लीज. शौनक सांगाल का काय झालंय? हो प्लीज सांगा ना. तुम्ही हसताय. शौनक हसू नका, मला स्पष्ट सांगा काय झालंय. मंजिरी बस बस. तू वेडी आहेस का? मंजिरी मॅडम, आता तुमची माझ्यापासून सुटका नाही. या जन्मात तरी तुला सोडून जाणार नाही. मग असं का बोललात? किती घाबरले माहितीये मी. तुम्ही कोणाबद्दल बोलत होता? मंजिरी, आज काहीतरी विचित्रच घडलं. महापात्राने सांगितलं की तुला कसं सांगू कळतच नाहीये मला. एकदम ऑड वाटतंय. महापात्रे म्हणाले की त्यांचं एका मुलीवरती प्रेम होतं. आणि ती कोण होती माहिती? कोण? आपली जीजी.
हे म्हातारे, तू काय करतेस तिथे? मला नाही तुझा चेहरा बघायचा. मला माझा खरा चेहरा बघायचा आहे, सुहासिनीचा. गोड, सुंदर, गोजिऱ्या सुहासिनीचा. स्वतःचं एवढं कौतुक कशाला करायचं? हो, मी करते, मला आवडतं. ओ आजीबाई, तुम्ही जा बरं इथून, जा. मला माझा खरा चेहरा दाखवा, सुहासिनीचा. नाही, माझा तर विश्वासच बसत नाही यावर. हे सगळं कसं शक्य आहे शौनक? माहित नाही ग, पण डॅड जीजीचा सख्खा मुलगा नाही, ते खरं निघालं. महापात्रे बोलता बोलता बोलून गेले की जीजीचं ज्या माणसाशी लग्न झालं होतं ना, त्याच्या आधीच्या बायकोपासून त्यांना एक मुलगा होता, ते म्हणजे आपले डॅड. आता हळूहळू त्या फोटोचं रहस्य उलगडत चाललंय. म्हणजे जीजी आणि अगं, महापात्रांच्या मनातलं जीजीपर्यंत कधीच पोहोचू शकलं नाही. त्यांचं प्रेम त्यांच्या मनातच राहिलं कायमचं. आता त्यांना जीजीला भेटायचं. कदाचित हे सगळं त्यांना बोलायचं असेल. मग आपण त्यांची भेट घडवून द्यायला हवी ना. हे सगळं असं अनुत्तरित राहून नाही चालणार. मंजिरी, तू एक गोष्ट विसरतीयस. आपण त्यांना नाही सांगू शकत की मी कोण आहे. हे जर त्यांना कळलं ना, तर ते मला नोकरीवरून काढून टाकतील. ते तर होईलच ग, पण मला सगळ्यात जास्त दुःख होईल की त्यांचं पुस्तक ते पूर्णच करू शकणार नाहीत. त्यांचे जे अनुभव आहेत ते जगासमोर यायला हवेत. ते सगळं राहून जाईल आणि जीजीला भेटून पण काय मिळणार आहे त्यांना. बिचारीची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली. उलट तिला असं बघून ते मनातून कोलमडतील. या जरतरच्या गोष्टींना काहीच अर्थ नाही. पास्ट मध्ये काय लपलं ना, हे कळलं पाहिजे. पण जीजींनी त्यांच्या आईंना इथं हळदी कुंकवाला का बोलवलं असं? आणि इथे आल्यावर नेमकं काय घडलं? त्या कालिंदी कालिंदी हाक मारतात ना मला. मला इतके दिवस असं वाटत होतं की माझं नाव विसरतात म्हणून हाक मारतात तिथे. पण तसं नाहीये. नक्कीच काहीतरी घडलं. हो, काहीतरी आहे ग, पण नक्की काय? महापात्रांना या घराबद्दल इतका राग काय? या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही ना, तोपर्यंत आपण त्यांना नाही भेटू शकत. हे उत्तर महापात्रांकडून काढून घ्यायचं म्हणजे. पण शौनक, इतकी वर्ष प्रेम व्यक्त न करता ते मनात घेऊन जगले. इतके फिरलेत पण प्रेम विसरले नाही. आजही त्यांना त्यांचं प्रेम जाणवतं. कसं शक्य आहे हो? कारण प्रेम हे हलकं असतं, पिसासारखं, मोराच्या पिसासारखं. ते उडतं, तरंगतं. पण नाती असतात ना, ती त्याला जखडून ठेवतात, गाडून टाकतात, पार तळाशी बुडवून टाकतात आपल्या वजनाने. शौनक, किती छान विचार येतो तुमचे. माझं नाहीये, महापात्रांचं वाक्य आहे. कदाचित म्हणूनच त्यांचं प्रेम अजूनही आकाशात झेप घेतं, हो ना? अरे ओ मुन्नी की अम्मा, बिजी हो क्या? बिजी कहाँ दीदी, यही रोज का झंझट. आप बैठिए, हम चाय बना. अगं नाही नाही, मलाही कामावर जायचंय. मी आपलं म्हटलं सहज तुझी चौकशी करून जावं. कसं वाटतंय तुला? बरी आहेस ना? हम ठीक होकर क्या फायदा दीदी. ऐसी हालत में भी बच्चे से ज्यादा पति की चिंता ज्यादा हो रही है. का विठ्ठलला काय झालं? आजकल विट्ठल का मन किसी चीज में नहीं लगता दीदी. हमेशा एक ही चीज बोलता रहता है, जो भी हो, बच्चा हो या बच्ची, वो नौकरी बनेगा. हमेशा किसी के झूठे बर्तन साफ करेगा या फिर सेठ की गाड़ी चलाएगा. विट्ठल ऐसे बात करता है जैसे हमारी पूरी जिंदगी फेल हो गई दीदी, और आगे की हमको ना. बुद्धी, हे बघ, आपण त्याचं टेन्शन तर नाही कमी करू शकत.
पण म्हणून आपण टेन्शन घेऊन बसलो तर कसं होईल? तू तू आनंदी राहायला हवंस खरं तर. मस्त खा पी, छान काहीतरी वाच, काहीतरी छान ऐक आणि हे असले दुःखी विचार मनातून काढून टाक. कळलं? तुला आठवतं पंकज एक घास किती वेळा चावतो? आपण मोजत बसायचो. कैसे खाता है ना वो, एकदम राक्षस जैसे. आणि आपला तो खेळ आठवतो तुला? मेरी अंदर की आवाज वाला. हा, वेळ घालवण्यासाठी काय काय खेळ शोधून काढले होते ना आपण. लहानच होतो तेव्हा. मग काय झालं? हमको तो अभी याद आते हैं वो दिन. मी शर्ट होते. हम पैंट बनते हैं तो पेश करते हैं अंदर की आवाज, बंदर की जबानी. अरे ओ वॉशिंग पाउडर कहाँ चली गई? सुनती हो मेरा पसीना कौन पोंछेगा? ये तौलिया कल मुही कही की. हम तो अब भी सुख की जिंदगी जी रहे कमीनी कमीज. हमें बार बार धुलना नहीं पड़ता और हमारी जेब में हमेशा पैसे रहते हैं. तुम्हारी जेब में हमेशा चिल्लर, हमारी जेब में करारी नोटों का बंडल होता है. तुझ्या खिशात नोटा असतात ना म्हणूनच खिसा कापला जातो आणि मला सगळे रिस्पेक्ट देतात. पैंट फटी तो इज्जत जाती है, शर्ट फटा तो किसी को कुछ फर्क नहीं पड़ता. कळलं? अशीच हसत राहा नेहमी, म्हणजे तुझं बाळ सुद्धा हसरं होईल. आणि तुझं बाळ मोठं झालं ना की आपण त्याला सुद्धा आपला खेळ शिकवूया. इतनी टेंशन में होकर भी हमेशा हंसती रहती हो दीदी तुम, और दूसरों को भी हंसाती हो. भगवान करे ये हंसी ऐसी ही रहे तुम्हारी. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.